नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते वटाणा आणि हरभऱ्याची मसाल्याची भाजी बनवते। बघा, मी आहे ना अर्धी वाटी वटाणे आणि अर्धी वाटी हरभरे मसाला आहे ना भिजवले मी रात्री आणि सकाळी कुकर मध्ये हे उकडून घेतलेले आहे। बघा बघा मी आहे ना शेंगदाणे, खोबरं, धने आणि हे आपलं कारळ हे आहे ना भाजून घेतलेलं आहे। काही नाही, फक्त एक दीड चमचा घेतलेला आहे हा मसाला। आणि हे आहे आपलं लसूण, अद्रक आणि हे जे हरभरे आणि आपलं वटाणा हे जे थोडंसं मी एक चमचावर घेतलेलं आहे। आपल्याला हे सगळं टाकून आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला मसाला। मी आता गॅसवरती पॅन ठेवले, पॅन मध्ये 3 चमचे तेल टाकलेले आहे। तेल तुमच्या आवडीनुसार टाका। आपण आता यामध्ये आहे ना मसाले टाकू आपण तेलामध्ये। हा घरचा काळा मसाला आहे। मसाले तुमच्या आवडीनुसार टाकायचे। आणि हे थोडंसं लाल तिखट 1 चम्मच आणि थोडीशी हळद। हे बघा, हे मसाले आपण छान तेलामध्ये मिक्स करून घेऊ। हे बघा, आणि हा थोडासा कांदा लसूण मसाला। आता आपले मसाले छान तेलामध्ये परतलेले आहे। आपण आता त्यामध्ये जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते वाटण यामध्ये सोडू आपण आता। आपण आता हे वाटण आहे ना छान तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊ आपण। बघा, आता आपल्या भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे। आपला मसाला छान परतलेला आहे तेलामध्ये। आपण आता यामध्ये आहे ना हे वटाणे आणि जे हरभरे आपण जे घेतलं होतं ना उकडून, आता हे टाकू आपण। हे पण चांगलं आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊ आपण। आता आपले मिक्स झालेले आहे। आपण आता यामध्ये आहे ना कोमट पाणी सोडू। आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागते तेवढं आपण पाणी सोडू। मी आता पाणी सोडलेलं आहे आपलं छान। आता ग्रेव्ही पण आपली आणि मसाला पण छान, सगळी भाजी उकळलेली आहे। आपण त्यामध्ये आहे ना हे अर्धा बटाटा घेतलेला आहे मी वाफवून वटाण्यासोबतच। हे बटाटा पण सोडून देते यामध्ये। हे बघा, आणि चवीनुसार मीठ टाकू आपण। आणि हा आहे आपला छोले मसाला, हे टाकलेला आहे मी अर्धा चमचा। आणि आपण आता ही भाजी छान परत एकदम मिक्स करून घेऊ। आणि मग आपण हिला आहे ना एक 5 ते 7 मिनिटं कमी गॅसवरती थोडं उकळून घेऊ आपण। बघा, आता आपली भाजी एकदम छान उकळलेली आहे। तुम्हाला बटाटा टाकायचा असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं। आणि आपले वटाणे आणि हरभरे आपण वाफवून घेतलेले आहे, त्यामुळे आपली भाजी 5च मिनिटांमध्ये तयार होते। अशी मस्त झटपट होणारी भाजी आहे। घरी पण आपल्याला भाजीला काही नसलं ना तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून खाऊ शकतो। बघा, आता आपली भाजी उकळलेली आहे। मी आता ह्याला गॅस बंद करून घेते आणि काढून घेते। वाव, किती कमी वेळेमध्ये आपण भाजी बनवलेली आहे। बघा किती मस्त झालेली आहे चवीला। तुम्ही अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून घ्या आणि झटपट होणारी आपली रेसिपी आहे। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।